सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघससामग्गी समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावसाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आपल्या धम्मस्कंद बुद्धविहारामध्ये उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। या वर्षावसाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये तथागतांच्या वेगवेगळ्या तत्वज्ञानाला अनुसरून आपण देशना श्रवण करत आहोत। विशेष रूपाने बुद्धगुणांच्या संदर्भामध्ये आपण देशना श्रवण करत आहोत। त्यामध्ये चौथा अंग निर्वाणगामी अवस्थेतील चौथा अंग अविद्या हे आपलं राहिलेलं आहे। ते आपण उद्याच्या देशनेमध्ये तो विषय आपण पूर्ण करणार आहोत। काल विषय झाल्याप्रमाणे नकुल माता आणि नकुल पिता ज्यांच्या जीवन चरित्राच्या संदर्भामध्ये आज आपण देशना श्रवण करणार आहोत। बौद्ध साहित्यामध्ये असे अनेक उपासक आणि उपासिका होऊन गेलेले आहेत। तसं भगवंताने विशेष रूपाने विशेष असं स्थान भिक्षूंना सुद्धा दिलेलं आहे, भिक्षुणींना सुद्धा दिलेलं आहे, उपासकांना सुद्धा आणि उपासिकांना सुद्धा। म्हणजे सर्वच लोक काही सारखे नसतात आणि काही लोकांमध्ये विशेष गुण असतात, विशेष इतरांपेक्षा काहीतरी एक वेगळा गुण असतो, विशेष गुण असतो आणि त्या विशेष गुणाची स्तुती म्हणून भगवंताने संपूर्ण भिक्खू संघासमवेत भिक्खू संघांच्या समोर त्या उपासकांची तशा प्रकारे स्तुती केली, उपासकांची सुद्धा स्तुती केली, भिक्षूंची सुद्धा स्तुती केली आणि भिक्खुनींची सुद्धा स्तुती केली। कारण गार ओच निवातोच संतुष्टीच कथयुत असं म्हटलं आहे। गार ओच निवातोच, ज्यांचा गौरव करण्यासारखा असतो त्यांचा गौरव केलाच पाहिजे असं भगवंतांनी म्हटलं आहे। अंशी अग्रश्रावक बुद्ध तत्वज्ञानामध्ये, तसं सुरुवातीला आपण ते अंशी अग्रश्रावकच सांगणार होतो आपल्या विहारामध्ये, पण आपण नवीन असल्या कारणाने तो विषय आपण घेतला नाही। तर त्यामधील काही चरित्रात्मक देशनेच्या द्वारा आपण श्रवण करणार आहोत। म्हणजे अंशी अग्रश्रावक आहेत, ज्यामध्ये भिक्षू आहे, भिक्खुनी आहे, उपासक आहे आणि
उपासिका आहे. जसं प्रज्ञेमध्ये सारीपुत्त भंतेंना अग्र म्हटलं जातं, महामोगलान भंतेंना रिद्धिसिद्धीमध्ये अग्र म्हटलं जातं. इकडे भिक्षुणीमध्ये खेमा नावाची जी भिक्खुनी होती, राजा कोणाची पत्नी, राजा बिंबिसाराची पत्नी, तिला प्रज्ञेमध्ये अग्र होते. ती भिक्षुणीमध्ये भिक्षुणी झाल्यानंतर प्रज्ञेमध्ये अग्र होते. जिचा पती वारला, जिचे 2 मुलं वारले, जिचे माता पिता वारले, बहीण भाऊ वारले, असे कोण? पटाचारा. जिचा पती वारला, जिचे मुलं वारले, जिचे माता पिता वारले आणि भाऊ बहीण सुद्धा वारले, अशी पटाचारा जेव्हा भिक्खुणी झाली तर ती विनयामध्ये अग्र होते. भिक्षुणीमध्ये तिला विनयामध्ये भगवंताने अग्रस्थान दिलं, उपालीला भगवंताने विनयामध्ये अग्रस्थान दिलं. इकडे भिक्षूंमध्ये तसं भिक्खुणीमध्ये पटाचारा विनयामध्ये अग्र होते, विनयाचं पालन करण्यामध्ये. अगदी तशाच प्रकारे काही उपासक आणि उपासिका सुद्धा त्यामध्ये अग्र होत्या. जसं माता विशाखा आहे, माता विशाखेला महाउपासिका म्हणून भगवंताने गौरव केला. सामावती जी राणी होती, तर सामावतीला भगवंताने मैत्रीमध्ये अग्र असणाऱ्या उपासिकेमध्ये अग्रस्थान दिलं होतं. असे अनेक उदाहरण आहेत. तर आज आपण नकुल माता आणि नकुल पिता यांच्या संदर्भामध्ये देशना श्रवण करणार आहोत. दुसऱ्यांचे समाधान करणाऱ्यामध्ये नकुल माता आणि नकुल पिता हे अग्र होते. दुसऱ्यांचं समाधान कशामध्ये आहे, हे बघा किती गौरव आहे. दुसऱ्यांना समाधान करण्यामध्ये त्यांना आनंद मिळत असे, दुसऱ्यांना समाधान करण्यामध्ये त्यांना आनंद मिळत असे आणि दुसऱ्यांना समाधानी करण्यामध्ये अग्र म्हणून भगवंताने त्यांची ख्याती, त्यांचं वर्णन केलेलं आहे. नकुल माता आणि नकुल पिता जे दाम्पत्य आहे, जे पती पत्नी, नकुल त्यांच्या मुलाचं नाव असते आणि त्यामुळे त्याला नकुल पिता आणि नकुल माता अशा प्रकारचं म्हटलं जातं. तर पारिवारिक दृष्टिकोनातून कशा प्रकारचं सुखपूर्वक जीवन जगावं, पती पत्नीचं नातं कसं असावं आणि पती पत्नींचं नातं नकुल माता आणि नकुल पित्या समान जर असेल तर त्यांच्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं दुःख निर्माण होऊ शकत नाही. दुःख निर्माण तर होणं दूरच राहिलं, दुःखाचा लवलेश सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये निर्माण होऊ शकत नाही. आणि त्यामुळे सातत्याने बौद्ध साहित्यामध्ये पती पत्नींच्या संदर्भामध्ये जेव्हा जेव्हा उपदेश दिला जातो तर नकुल माता आणि नकुल पिता यांचा उल्लेख वारंवार होत असतो. तर असं म्हटलं आहे अंगुत्तर निकायाच्या चतुक निपातामध्ये त्यांच्या संदर्भामध्ये विशेष देशना आलेली आहे. चतुक निपात म्हणजे 4 प्रकारचे सद्गुण. अंगुत्तर निकायामध्ये एकक निपातापासून ते 12व्या 1.2 निपातामध्ये पर्यंत आलेला आहे. म्हणजे 12 निपात अंगुत्तर निकायामध्ये आहे. एकामध्ये 1 सांगितला, 2 मध्ये 2 गुण सांगितले, 3 मध्ये 3 सांगितले, 4 मध्ये 4 सांगितले, 5 मध्ये 5 सांगितले, 6 मध्ये 6 सांगितले, 7 मध्ये 7 सांगितले, 8 मध्ये 8 सांगितले, 9 मध्ये 9, 10 मध्ये 10, 11 मध्ये 11 आणि 12 मध्ये 12 अशा प्रकारचे 12 निपात अंगुत्तर निकायामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असा ग्रंथ आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या विषयाला अनुसरून अंगुत्तर निकायामध्ये भगवंताचे उपदेश आहे. आणि त्यामुळे आपल्याला सुद्धा जर साहित्याचं वाचन करायचं आहे, साहित्याचं ज्ञान आकलन करायचं आहे तर आपण अंगुत्तर निकाय ग्रंथ निश्चितपणे वाचला पाहिजे. अगदी छोटे छोटे साधे साधे उपदेश भगवंताने त्यामध्ये दिलेले आहे. तर अंगुत्तर निकायाच्या चतुक निपातामध्ये भगवंताने एका सूक्ताचा सारांश यांच्या संदर्भामध्ये नकुल माता आणि नकुल पिता यांच्या संदर्भामध्ये देशना केलेली आहे. तर असं म्हटलं आहे, एकदा भगवंत भद्य देशातील सुसुमागिरी येथील भेसल कलवनामध्ये वास्तव्य करत होते. भद्य देश होता त्या काळामध्ये,
तिथे सुसुमागिरी नावाचा जो प्रदेश होता, त्या सुसुमागिरी नावाच्या प्रदेशामध्ये भेस कलावनामध्ये भगवंताने नकुल माता आणि नकुल पिता यांना उपदेश दिला. पहिल्यांदा नकुल माता आणि नकुल पिता यांची भगवंतासोबत भेट झाली. भेट झाल्यानंतर भगवंताला पाहता क्षणी भगवंताच्या प्रती एवढा स्नेह त्यांच्या चित्तामध्ये उत्पन्न झाला, एवढं प्रेमभाव त्यांच्या चित्तामध्ये उत्पन्न झाला की तात्काळ क्षणी ते भगवंताला दोघेही शरण गेले आणि ते भगवंता आपल्या पुत्राप्रमाणे समजत असत. भगवंताला नकुल माता आणि नकुल पिता म्हणजे भगवंत आपले पुत्रच आहे. अशा प्रकारे भगवंतावरती त्यांचा स्नेह होता, त्यांचं प्रेम होतं. भगवंताने त्यांचा स्नेह मात्र मोडला नाही. कारण भगवंताने जर त्यांचा स्नेह मोडला असता किंवा स्नेहासाठी जर स्नेह नष्ट व्हावा यासाठी जर भगवंताने त्यांना उपदेश दिला असता तर त्यांना अतिवस दुःख झालं असतं आणि त्यामुळे भगवंताने त्यांना कधीही आपल्या प्रती असणारा जो स्नेह आहे, प्रेम आहे, ते प्रेम कमी होऊ दिलं नाही आणि भगवंताने त्यांना उपदेश दिला. उपदेश दिल्यानंतर असंख्य महान आणि असीमस दोघही पती पत्नींचं पुण्य होतं आणि त्यामुळे ते श्रोतापती अवस्थेला प्राप्त झाले. दोघेही श्रोतापती झाले पहिल्याच धम्मदेशनेमध्ये. बघा किती मोठं पुण्य. भगवंताचा उपदेश ऐकल्याबरोबर दोघांना सुद्धा श्रोतापती फळाची प्राप्ती झाली. जे सक्काय दिठी नावाचं बंधन त्यांचं नष्ट झालं, विचिकित्सा नावाचं बंधन त्यांचं नष्ट झालं आणि शीलवत्त परामर्श नावाचं बंधन त्यांचं नष्ट झालं. ही तीनही बंधन त्यांचे नष्ट झाले आणि निर्मळ धम्मचक्षु त्यांना उत्पन्न झाला आणि ते श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त झाले. तर प्रसन्न चित्ताने भगवंताला ते म्हणतात की भगवान, नकुल पिता म्हणतो, भगवान वयाच्या 16व्या वर्षी नकुल मातेसोबत माझा विवाह झाला. भगवान तेव्हापासून मी एकनिष्ठपणे तिच्यावरती खूप प्रेम केलं. माझं खूप प्रेम आहे नकुल मातेवरती. भगवान नकुल मातेच्या व्यतिरिक्त माझ्या जीवनामध्ये एवढ्या आयुष्यापर्यंत एकाही स्त्रीच्या प्रती माझ्या चित्तामध्ये अकुशल भाव कधीही उत्पन्न झाला नाही. एवढं माझं प्रेम नकुल मातेवरती आहे. पुन्हा नकुल माता सुद्धा म्हणते, ऐन तारुण्यामध्ये माझा सुद्धा विवाह यांच्या सोबत झाला. त्यांच्या व्यतिरिक्त माझ्या चित्तामध्ये असा एक भाव सुद्धा उत्पन्न झाला नाही की अन्य पुरुषांच्या संदर्भामध्ये, म्हणजे एवढं माझं शील, एवढं ब्रह्मचर्य माझं परिपक्व आहे. असं म्हटल्याबरोबर भगवंत त्यांना म्हणतात, असं जर असेल तर तुमचं महान आणि असीमस पुण्य आहे. कारण दोघांचं सुद्धा तुमचं पुण्य आहे. तुम्ही जे जे काही कुशल कर्म करता, जे जे काही पुण्यकर्म करता, जो जो विचार करता, तर तो सर्व विचार दोनही रूपाने, समान रूपाने तुमच्या चित्तामध्ये निर्माण होतो. आणि भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये समान विचाराचे पती पत्नी मिळणं अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे. अत्यंत दुर्लभ. दुर्लभच्या संदर्भामध्ये भगवंताने अनेक जशा गोष्टी सांगितलेल्या आहेत, म्हणजे व्यावहारिक दृष्टिकोनातून, तसं आध्यात्मिक दृष्टिकोनातून तर दुर्लभ गोष्टी वेगळ्या सांगितल्या. जसं मनुष्याचा जन्म दुर्लभ आहे, बुद्धांचा जन्म दुर्लभ आहे, प्रवजेचा भाव दुर्लभ आहे, धम्माला श्रवण करणे, धम्माचरण करणे दुर्लभ आहे. परंतु संसारामध्ये समान विचाराचे पती पत्नी मिळणं सुद्धा अत्यंत दुर्लभ आहे. तर भगवंत म्हणतात की तुमच्यामध्ये विशेष 4 गुण असले पाहिजे. समान गुण असले पाहिजे. कोणते? समान श्रद्धा, समान शील, समान त्याग आणि समान प्रज्ञा. ही 4 गुण मनुष्यामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. समान श्रद्धा, समान श्रद्धा असली पाहिजे. म्हणजे 3 रत्नांच्या प्रती जर समान श्रद्धा असेल, 3 रत्नांच्या प्रती जर समान श्रद्धा असेल, पतीची सुद्धा श्रद्धा आहे आणि पत्नीची सुद्धा श्रद्धा आहे, तर समान श्रद्धा जर असेल तर शील पालन करण्यासाठी, दान पुण्य करण्यासाठी आणि प्रज्ञेचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ शकत नाही. पण समान श्रद्धा जर नसेल, असंख्य लोक व्यवहारामध्ये आपल्याला बघा पाहायला मिळतात. आम्ही अनेक ठिकाणी जातो धम्मदेशनेच्या निमित्ताने, तर अनेक ठिकाणी
अशा प्रकारचे उदाहरण आमच्या समोर आम्हाला पाहायला मिळतात. माता भगिनी सांगतात की म्हणते आमची तर खूप इच्छा असते, आमची खूप इच्छा असते, परंतु आमच्या घरचे लोक काही बरोबर नसतात, त्यामुळे आमची ती इच्छा मात्र अधुरी राहते. पुरुषांच्या बाबतीमध्ये फार कमतरता म्हणजे कमी अशा प्रकारचा भाव उत्पन्न होतो. माता भगिनीच्या संदर्भामध्ये अधिक त्या तसं बोलतात. म्हणजे समान श्रद्धा, बुद्धावर श्रद्धा असली पाहिजे, धम्मावर श्रद्धा असली पाहिजे आणि संघावर श्रद्धा असली पाहिजे. कधी कधी पत्नीची श्रद्धा असते 3 रत्नावरती, परंतु पतीची श्रद्धा 3 रत्नावरती नसते. कधी कधी असं होतं की पतीची समान श्रद्धा असते, परंतु पत्नीची मात्र समान श्रद्धा नसते. पत्नीची श्रद्धा अन्य ठिकाणी असते, कर्मकांडामध्ये असते, ईश्वरवादामध्ये असते, आहे की नाही. त्यानंतर अनेक प्रकारचे ज्या काही रूढी आणि परंपरा आहे, रूढी आणि परंपरा करण्यामध्ये ती श्रद्धा असते. आणि त्यामुळे समान श्रद्धा जर नसेल, विरोधाभास जर असेल, तर त्या ठिकाणी तो परिवार सुखपूर्वक जीवन जगू शकत नाही. तसं जर मग आपल्यामध्ये बल जर असेल, तर आपण तशा प्रकारे आपल्या बलाच्या द्वारा ते परिवर्तन घडून आणू शकतो. जसं माता विशाखाच्या संदर्भामध्ये, माता विशाखा ही 3 रत्नांची उपासिका होती, परंतु पुण्यवर्धन आणि पुण्यवर्धन आणि मिगार श्रेष्ठी सासरे आणि पती सुद्धा म्हणजे अन्य संप्रदायाला मानणारे होते, अन्य संप्रदायाचा ते स्वीकार करणारे होते, त्यांचं तत्व मानणारे होते. परंतु विशाखा मात्र कुठल्याही प्रकारे डगमगत नाही. आपली समान श्रद्धा असते, ती समान श्रद्धा माता विशाखा जोपासते. अनेक प्रसंग तिच्या जीवनचरित्रामध्ये आपल्या चॅनलवरती प्युरिटी ऑफ माइंड वरती या म्हणजे मी संपूर्ण माता विशाखेचं जीवनचरित्र सांगितलेलं आहे. 7-8 भागामध्ये मला वाटतं ते जीवनचरित्र आहे. अगदी जन्मापासून ते पूर्ण आयुष्य माता विशाखेचं फार मोठं जीवनचरित्र माता विशाखेचं आहे. तर माता विशाखा म्हणजे कुठल्याही प्रकारे सरळ सरळ माता विशाखा असं म्हणायचे की तुम्ही तुमचं करा, मी माझं करणार आहे. 3 रत्नाच्या प्रती माझी श्रद्धा उत्पन्न राहणार आहे. आणि जेव्हा अन्य लोकांना बोलवलं जातं, अन्य तीर्थकारांना बोलवलं जातं भोजनासाठी, आणि ते सांगतात की बघ आपल्या घरी अरंत आले, त्यांचं तू दर्शन घे. विशाखा जेव्हा त्यांना पाहते, तर विशाखा म्हणजे त्याची घृणा करते आणि यांना तुम्ही अरंत म्हणता का, म्हणते हे अरंत आहेत का. पुन्हा ते निघून जातात. पुन्हा तिच्यावरती काही आरोप लावले जातात, भरपूर सारे आरोप पुन्हा लावल्यानंतर ती म्हणते मी काय अशी आलेली नाही आहे, मी काही अशीच आलेली नाही आहे, तुम्ही माझ्यावरती आरोप लावता. कारण माता विशाखासोबत 8 ब्राह्मण सुद्धा पाठवले असतात. म्हणजे माता विशाखी जर काही चुकी असेल, तर ती चुकी सांगण्यासाठी, तिचा निवाडा करण्यासाठी 8 प्रकारचे ब्राह्मण सुद्धा पाठवले जातात. जसं एक वेळचा प्रसंग, भिक्षू दारावरती येत असतात. विशाखेला असं वाटतं की काहीतरी आपल्या सासऱ्याने त्यांना दिलं पाहिजे. ते पंख्याने हवा घालत असते, ती थोडीशी बाजूला होते आणि जेणेकरून आपल्या सासऱ्याने म्हणजे बघावं. सासरा बघून न बघितल्यासारखं करतो, कारण भिक्षूंच्या प्रती त्याच्यामध्ये घृणा असते, द्वेष असते. आणि ती थोडा वेळ वाट पाहते. म्हणते ना, म्हणते की म्हणते आपण समोर जावं, माझे सासरे शिळे अन्न खात आहे, माझे सासरे शिळे अन्न खात आहे. शिळे अन्न म्हटल्याबरोबर हा स्वादिष्ट पंचपक्वान्न खात असतो, खीर, स्वादिष्ट खीर खात असतो. लगेच तो बाजूला ताट करतो आणि बोलवतो की बघा मी एवढं स्वादिष्ट अन्न खात आहे, तर माझी सून म्हणते की मी शिळ अन्न खात आहे. आणि मग तिच्यावर आरोप लावले जातात. तर मग निवाडा करण्यासाठी 8 ब्राह्मण येतात. तर सांगा म्हणते, विशाखा म्हणते सांगा, बघा सिलवान स्त्री असेल, गुणवान स्त्री असेल, तर कुठल्याही प्रकारे ती भीत नाही. तिची चुकी नसेल तर भिण्याचा कुठं प्रश्नच येत नाही. माता विशाखा ही खंबीर होती, प्रज्ञावान होती, बलवान होती. आणि ती म्हणते माझी चुकी सांगा. तर मग सुरुवातीला ते 9 तिला जे गुण सांगले जातात त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा ती बोलते. पुन्हा म्हणते काल मी स्वादिष्ट अन्न खात होतो, तर मी शिळ अन्न खात आहे, माझे सासरे शिळे अन्न खात आहे असं ती बोलली. मी तर स्वादिष्ट खीर खात होतो. तर विशाखा म्हणते की माझं बोलण्याचं जे तात्पर्य आहे तसं ते नव्हतं. शिळ अन्न म्हणजे काय आणि ताजं अन्न म्हणजे काय. शिळ अन्न म्हणजे सध्या माझे सासरे जे जीवन जगत आहेत, तर त्यांच्या मात्या पित्यांनी कमावलेली जी धनसंपत्ती आहे, त्या धनसंपत्तीचा सध्या ते सदुपयोग करत आहेत. वर्तमान काळामध्ये मात्र पुण्यकर्म करावं, कुशल कर्म करावं, दान कर्म करावं अशी काही त्यांची भावना
नाही आहे, असं माझं बोलण्याचा अर्थ होता. त्याला ती गोष्ट समजते. एक एक आरोप तिचा तो सिद्ध करतात. ब्राह्मण म्हणतात तर विशाखेचा तर काहीच याच्यामध्ये चुकी नाही आहे, काहीच आरोप नाही आहे, तुम्हीच तिला आरोप लावता. तर तो म्हणतो की ठीक आहे, मग आता राहा. विशाखा म्हणते आता बिलकुल राहणार नाही मी, आता मी बिलकुल राहणार नाही. तुम्ही माझ्यावरती आरोप केले, ते आरोप सिद्ध झाले नाही. मी उच्च कुळातील स्त्री आहे, मला तुम्ही असंच आणलेलं आहे का? बिलकुल नाही, मी राहणार नाही. तो विनंती करतो. मग मग विशाखा म्हणते मी जर इथं राहणार असेल तर माझे भिक्षू घरी आले पाहिजे, मी भिक्षूंची पूजा केली पाहिजे, सेवा केली पाहिजे, कारण त्यांच्या प्रती माझी श्रद्धा आहे. तर त्याचा नाविलाज असतो. तो म्हणतो ठीक आहे, भगवंताला बोलव. भगवंताला बोलवलं जातं, भिक्खू संघाला बोलवलं जातं. मिगार श्रेष्ठी काय समोर येत नाही. पुन्हा धम्मदेशनाला बोलवलं जातं, तर पुन्हा सुद्धा येत नाही. आणि तो म्हणतो ठीक आहे, मी पडद्याच्या आडून धम्मदेशना श्रवण करतो. भगवंत म्हणतात की तू पडद्याच्या आडून बस का भिंतीच्या आडून बस, आज तू मात्र धम्म श्रवण करणार आहे. आणि भगवंत आपल्या बलाने धम्म श्रवण करतात. त्याला अत्यंत दुःख होते. तो लगेच माता विशाखाकडे येतो. आणि दुसरा एक प्रसंग त्याच्यामध्ये आहे. तर असं म्हटलं आहे की तेव्हापासून तो म्हणतो की म्हणते मी मिगार आहे, म्हणते मी मिगार आहे, म्हणते मी मिगार आहे. आणि अशा प्रकारे तो भगवंताला शरण जातो. म्हणजे एका मिथ्या दृष्टीच्या सासऱ्याला सुद्धा माता विशाखा आपल्या श्रद्धाबलाने 3 रत्नामध्ये प्रतिष्ठित करत असते. आपल्या पतीला सुद्धा, पुण्यवर्धनला सुद्धा ती 3 रत्नामध्ये प्रतिष्ठित करत असते. आणि तेव्हापासून सातत्याने भगवंत भिक्खू संघ माता विशाखाकडे येत असतात. मग तसं जर बल असेल आपल्यामध्ये, आपल्या श्रद्धा आहे 3 रत्नाप्रती, पण आपल्या घरचे लोक जर नसतील तर त्यांना त्या श्रद्धेमध्ये आपण आणलं पाहिजे. परंतु नकुल मातामध्ये तशा प्रकारचे गुण होते. नकुल मातामध्ये, नकुल पितामध्ये हे दोघेही श्रद्धावान होते. भगवंत असे म्हणतात की समान श्रद्धा मिळणे अत्यंत दुर्लभ असे संसारिक जीवनामध्ये. त्यानंतर समान शील पालन करणे, समान शील पालन करणे सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे. म्हणजे दोघही पती पत्नी जर समान शीलाचं पालन करत असतील, समान शीलवान असतील, म्हणजे विशेष रूपाने उपोषद दिनाच्या निमित्ताने, कारण उपोषद जर माता भगिनींना जर उपोषद करायचं असेल आणि दोघांनी जर उपोषद घेतलं तर उपोषद तुटण्याचं किंवा उपोषद भंग होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. कारण दोघांनी शील ग्रहण केला आहे आणि दोघांनी शील ग्रहण केल्यामुळे उपोषद खूप चांगल्या प्रकारचं होऊ शकते. परंतु कधी कधी माता भगिनी उपोषदशील धारण करतात आणि घरचे लोक काही उपोषद धारण करत नाहीत. आणि त्यामुळे मग त्यांना काय त्याचं महत्व कळत नाही की उपोषद दिवशी कशा प्रकारचं आचरण करावं लागतं, कशा प्रकारचा व्यवहार करावा लागतो, कशा प्रकारचं बोलावं लागतं. आणि त्या दिवशी मात्र मग ते पुन्हा मुद्दाम होऊन काहीतरी अशा प्रकारचं बोलतात की जेणेकरून आपलं शील भंग झालं पाहिजे. आणि त्यामुळे समान जर शील पालन करण्याची प्रवृत्ती किंवा मानसिकता जर नसेल तर समान शील सुद्धा पालन केलं जाऊ शकत नाही. परंतु नकुल माता आणि नकुल पिता समान रूपाने शील पालन करत होते. जर उपोषद शील धारण करायचं तर दोघही जण उपोषद शील धारण करत होते, कारण श्रद्धा समान होती. समान श्रद्धा असल्या कारणाने दोघही खूप चांगल्या प्रकारचं शील पालन करत होते. म्हणजे श्रद्धेमध्ये समान श्रद्धा होते, 3 रत्नांच्या प्रती श्रद्धा होते, शील पालनामध्ये समान श्रद्धा होते आणि समान त्याग भावना, समान त्याग भावना होती. त्याग भावना म्हणजे दान भावना, म्हणजे दान पुण्य कर्म करत असताना समान भाव त्यांच्या चित्तामध्ये उत्पन्न होत असे. कारण समान भाव उत्पन्न होणं अत्यंत गरजेचं आहे. माता भगिनीने जर समजा दान पुण्य केलं तर त्यामध्ये जर पती सहभागी नसेल तर त्या दानाचा काही उपयोग जसा पाहिजे तसा होत नाही. जर पतीने दान केलं आणि पत्नी त्यामध्ये जर सहभागी नसेल तर त्यासाठी काही पुण्य होत नाही. जसं मी नेहमी सांगत असतो, पुण्य नावाचा एक दास असतो आणि पुण्य नावाचा दास जेव्हा शेतामध्ये जातो, शेतामध्ये गेल्यानंतर त्याची जी पत्नी असते ती पत्नीला तो सांगतो की आज आपल्याला माझ्यासाठी 2 वेळचं भोजन आण, मला कार्य करायचं आहे. शॉर्टकट सांगतो, कार्य करायचं आहे. सारीपुत्त म्हणते निरोध समाधीमधून उठत असतात. निरोध समाधी म्हणजे 7 दिवसापर्यंत अन्न पाणी न ग्रहण करता केवळ साधना भावना केली जाते, त्याला निरोध समाधी असं म्हटलं जातात. आणि ते विचार करतात की आज आपण कोणावरती अनुग्रह करावा, आज कोणावरती अनुकंपा करावी, आज आपण कोणाचं भोजन स्वीकार करावं.
कारण निरोध समाधीमधून उठल्यानंतर ज्या दिवशी भोजन म्हणजे ते ग्रहण केलं जातं तर त्या व्यक्तीला तात्काळ त्या क्षणी त्याचा त्या दानाचा लाभ होत असतो असं म्हटलेलं आहे. आणि पुन्हा सारिपुत्त म्हणते सकाळी सकाळी पूर्णाच्या शेतावरती जातात. पूर्णाच्या शेतावरती गेल्यानंतर भंतेला बघितल्याबरोबर त्याच्या मनामध्ये अतीव श्रद्धा उत्पन्न होते. तो विचार करतो की अरे भंते आपल्याकडे आले. लगेच तो एका झाडाची काडी तोडतो आणि भंतेंना दात घासण्यासाठी देत असतो आणि पुन्हा भंतेंना पाणी सुद्धा देतो. तो अत्यंत प्रसन्नतेने ते कर्म करतो. आपल्या शेत कामामध्ये तो लागत असतो. इकडे पूर्णाची पत्नी अत्यंत श्रद्धेने भोजन बनवते आणि घाईघाई आपल्या पतीसाठी भोजन घेऊन येत असते. सारिपुत्त भंते उठतात आणि ती दिशेने येते त्या दिशेने येत असतात. सारिपुत्ताला बघितल्याबरोबर पूर्णाच्या पत्नीच्या मनामध्ये असा भाव उत्पन्न होतो, अरे ही अत्यंत सुवर्ण संधी आहे. बघा कधी कधी दान पुण्य कर्म करण्यासाठी भगवंत म्हणतात 3 गोष्टी असल्या पाहिजे. मनामध्ये श्रद्धा असली पाहिजे, देण्यासाठी वस्तू असली पाहिजे आणि घेणारा योग्य व्यक्ती असला पाहिजे. जर समजा श्रद्धा आहे, देण्यासाठी वस्तू आहे आणि घेणारा जर व्यक्ती नसेल तर दान पूर्ण होऊ शकत नाही. समजून घ्या, आपल्याकडे वस्तू आहे, आपल्याकडे घेणारा व्यक्ती सुद्धा आहे, पण देण्यासाठी काही वस्तू नाही आहे तरी सुद्धा दान कर्म पूर्ण होऊ शकत नाही. कधी कधी घेणारा सुद्धा असतो, वस्तू सुद्धा असते, परंतु मनामध्ये श्रद्धाच नसते, तेव्हा दान कर्म पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं दान पूर्ण होण्यासाठी 3 गोष्टींचा संगम होणं अत्यंत गरजेचं आहे. मनामध्ये श्रद्धा असली पाहिजे, देण्यासाठी वस्तू असली पाहिजे आणि घेणारा व्यक्ती असला पाहिजे. हे 3ही जर एकत्र गोष्टी आल्या तर कोणत्याही प्रकारचं दान कर्म पूर्ण होऊ शकते. पूर्णाची पत्नी विचार करते की अरे आज माझ्या समोर सारिपुत्त भगवंताचे अग्र श्रावक आहेत, माझ्याकडे भोजन सुद्धा ऑलरेडी तयार आहे आणि आज ही संधी सुद्धा आहे, का न जाणे पुन्हा अशी संधी उपलब्ध होऊ शकते का नाही. आणि लगेच ती म्हणते भंते आमच्या भोजनाचा तुम्ही स्वीकार करावा. लगेच सारिपुत्त भंते बाजूला उभे राहतात, ती भोजन त्यांच्या पात्रामध्ये टाकते. सारिपुत्त भंतेला असं वाटतं की आपण अर्ध भोजन ग्रहण करावं, अर्ध भोजन आपल्या पतीला घेऊन जाईल ही, तर अर्ध भोजन पात्रामध्ये टाकलं का भंते असा हात करतात. तेव्हा ती म्हणते की भंते असं नका करू, भंते आमच्याच्यानं तर देणं होत नाही, आम्ही अत्यंत गरीब आहोत आणि भंते हे भोजन फक्त एका वेळचं भोजन आहे, आपण अधुरं भोजन ग्रहण करू नये, हे सर्वच्या सर्व भोजनाचा आपण स्वीकार करावा. आणि भंते त्या ठिकाणी भोजन स्वीकारतात. तर ती तेव्हा म्हणते भंते आम्ही ज्या स्थितीमध्ये जीवन जगत आहोत ही स्थिती पूर्णतः आमची नष्ट व्हावी आणि सुखाचा लाभ आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त व्हावा, यासाठी आम्हाला तुम्ही आशीर्वाद द्या. भंते म्हणतात की तुझं मनोरथ पूर्ण हो, तुझी इच्छा पूर्ण हो. आणि भंते निघून जातात. लगेच तिला स्मरण होते, अरे आपल्या पतीसाठी भोजन बनवायचं, आता भोजन तर सर्वच दिलेलं आहे. लगेच पुन्हा घाईघाईमध्ये घरी जाते, पुन्हा भोजन बनवते. इकडं पूर्ण मात्र भुकेने व्याकुळ होतो, कारण भोजनाची वेळ टळून जाते आणि भोजनाची वेळ टळून गेल्यानंतर ती बांधावरती येते आणि बांधावर उभी राहूनच, पती झाडाखाली बसलेला असतो, बांधावर उभी राहूनच असं म्हणते की स्वामी, कारण तिला असं वाटतं आता वेळ झालेला आहे, पती जर रागावला, पती जर बोलला, अपशब्द जर त्याने वापरले तर मी एवढ्या श्रद्धेनं जे पुण्य केलं त्याचा काही लाभ होणार नाही. तर बांधावर उभी राहते आणि बांधावरूनच पतीला ती आवाज देते. आवाज देत असताना म्हणते की स्वामी फक्त आजच्या दिवस, तुम्ही आजच्या दिवस रागावू नका, आजच्या दिवस अपशब्द बोलू नका, मला का उशीर झालेला आहे याबद्दल मी तुम्हाला स्पष्टीकरण देणार आहे, परंतु तुमच्या चित्तामध्ये मात्र तुम्ही अकुशल विचार उत्पन्न करू नका. तर तो म्हणतो की ठीक आहे, काही हरकत नाही, तू भोजन घेऊन ये. आणि ती जाते आणि सर्व प्रसंग ती सांगत असते. सर्व प्रसंग सांगल्याबरोबर त्याचं संपूर्ण शरीर म्हणजे संपूर्ण शरीरावरती रोमांच उभे राहतात आणि म्हणतो की साधू 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 भार्या, किती चांगलं केलं तू, अगदी माझं मन तुला कळावं, माझं मन तुला कळावं अशा प्रकारचं तू कर्म केलं. कारण सारिपुत्त म्हणते सकाळीच माझ्याकडे आले होते, मी त्यांना दात घासण्यासाठी काडी दिली, पाणी दिलं आणि त्या क्षणी माझ्या चित्तामध्ये असा विचार उत्पन्न झाला होता, जर माझ्याकडे काही असतं तर मी भंतेला दान केलं असतं. जणू तू माझ्या चित्तातला विचार जाणला आणि भंतेंना तू दान केलं. साधुवाद त्या ठिकाणी पती सुद्धा आपल्या पत्नीच्या कार्याला देत असतो.
आणि असं म्हटलं आहे की नंतर तो झोपी जातो, पूर्ण सुवर्ण ती भूमी होते आणि त्याला खूप मोठ्या प्रकारचा लाभ होत असतो. उदाहरण सांगण्याचं तात्पर्य यासाठी की समान श्रद्धा, समान त्याग जर मनुष्याच्या चित्तामध्ये असेल, म्हणजे नकुल माता नकुल पिता असे होते की त्यांच्या चित्तामध्ये समान भाव उत्पन्न होत असे. श्रद्धा तीन रत्नाच्या प्रती समान होती. शील पालन जर करायचं असेल तर ते समान शील पालन करत होते. दान जरी करायचं असेल तर समान दोघही दान करत होते. आणि चौथा गुण आहे समान प्रज्ञा. दोघही बुद्धिमान होते, दोघही ज्ञानी होते, पंडित होते आणि त्यामुळे समान प्रज्ञा सुद्धा त्यांना प्राप्त झाली होती. तथागतांच्या सद्धर्मामध्ये जे काही तत्वज्ञान आहे तर ते तत्वज्ञान त्यांना त्याचा लाभ झाला होता. आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये भगवंत असे म्हणतात बघा, समान प्रज्ञा म्हणजे काय, समान बुद्धिमान म्हणजे काय, म्हणजे कोणतं कार्य कधी करावं, कोणतं कर्म कधी करावं, काय केल्यानं काय होते याचं ज्ञान, याचं आकलन असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण तसं जर नसेल, विचार जर एकमेकांचे जुळले नाही, प्रज्ञा समान यासाठी का विचार जर एकमेकांचे जुळत नसतील, पतीचे विचार पत्नीसोबत जुळत नसतील आणि पत्नीचे विचार पतीसोबत जुळत नसतील, तर तिथे जे काही कार्य आपण करत असतो, म्हणजे कुठले जर काम आपल्याला करायचं, म्हणजे व्यवहारिक दृष्टिकोनात अगदी छोटंसं जरी काम असेल, परंतु तिथे जर विचार जुळत नसतील तर ते कार्य पूर्ण होऊ शकत नाही. आणि त्यामुळे कुठलंही काम करत असताना चर्चा विमर्श करून ते कार्य आपण केलं पाहिजे. आणि समान प्रज्ञा जर असेल, म्हणजे दोघेही बुद्धिमान असतील, दोघेही ज्ञानी असतील, विचार कौशल्य त्यांच्यामध्ये असेल, व्यवहारिक ज्ञान त्यांच्यामध्ये असेल, तर व्यवहारिक ज्ञान जर त्यांच्यामध्ये असेल तर त्या ठिकाणी ते सर्व प्रकारचं कार्य अत्यंत चांगल्या प्रकारचं करू शकतात. नकुल माता आणि नकुल पिता यांच्यामध्ये समान चार गुण होते. समान श्रद्धावान होते, समान शीलवान होते, समान त्याग करणारे होते आणि समान प्रज्ञावान होते. हे चार गुण त्यांच्यामध्ये होते. अशा प्रकारे म्हटलं आहे या चार गुणाने ते परिपूर्ण होते. दुसऱ्या एका प्रसंगी असं सांगितलं आहे की सुषुमागिरीमध्येच तो राहत असताना नकुल पिता एकदा बिमार पडतात आणि नकुल पिता बिमार पडल्यानंतर त्यांना खूप मोठा आजार होत असतो. आणि आजार झाल्यानंतर त्यांना आजार झाल्यानंतर नकुल माता नकुल पित्याजवळ येते आणि नकुल पित्याजवळ आल्यानंतर म्हणते की तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करू नका, तुम्ही आजारामध्ये आहात आणि आजारामध्ये असताना तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करू नका. म्हणजे आपली जी उपजीविका आहे तर ती उपजीविका करण्यामध्ये मी सक्षम आहे. मला सूत कातता येते, मला कपडे विणता येतात, मला कपडे बनवता येतात. तुम्ही जो काही व्यवसाय करता त्या व्यवसायामध्ये मी सुद्धा प्रावीण्य प्राप्त केलेला आहे. तुम्ही असा बिलकुल विचार करू नका, तुम्ही चिंताग्रस्त बिलकुल राहू नका, कारण तुम्ही जर चिंताग्रस्त राहिलात तर तुमचा आजार हा बरा होणार नाही. आणि त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारे अशा प्रकारचा विचार करू नका. मी तुमच्या मुलांचा योग्य प्रकारे त्यांचा सांभाळ करेल, त्यांचं लालन पालन करेल, मी सूत कातेल आणि सूत कातून मी आपली उपजीविका करेल. अशा प्रकारे तो आपल्या पत्नीला म्हणतो की सर्व काही हा जो प्रपंच आहे हा प्रपंच मी खूप चांगल्या प्रकारे चालवेल. आणि तुम्ही जर अशा अवस्थेमध्ये जर मूर्तीला प्राप्त झाले तर मग तुमच्या जीवनाचा काय अर्थ आहे. कारण तुम्ही जर तृष्णेमध्ये मूर्तीला प्राप्त झाले, तुम्ही जर रागामध्ये, द्वेषामध्ये, लोभामध्ये किंवा अशा प्रकारे आपल्या संसाराच्या प्रती आसक्तीमध्ये जर तुम्ही मूर्तीला प्राप्त झाले तर तुमचा काही लाभ होणार नाही. तुम्ही अशा प्रकारे मूर्तीला प्राप्त होऊ नका, मी सर्व काही तुमचं कार्य करेल. अशा प्रकारे नकुल माता त्यांना म्हणते. पुन्हा दुसऱ्या प्रसंगी असे म्हणते की कदाचित तुमच्या मनामध्ये अशी शंका सुद्धा येऊ शकते, तुमच्या मनामध्ये अशी शंका सुद्धा येऊ शकते की तुम्ही मूर्तीला प्राप्त झाल्यानंतर मी पुनर्विवाह सुद्धा करेल, मी दुसरा विवाह करेल. तर तुम्ही असं बिलकुल तुमच्या मनामध्ये विचार आणू नका. मी तुमच्या सोबत असताना 16 वर्षापासून ब्रह्मचर्याचं मी आचरण करत आहे. 16 वर्षापासून मी ब्रह्मचर्याचं पालन करत आहे. तुम्ही मूर्तीला प्राप्त झाल्यानंतर सुद्धा मी कुठल्याही प्रकारचा पुनर्विवाह करणार नाही, मी पुन्हा लग्न करणार नाही, कारण मला त्याची काही गरज भासत नाही.
मी तुमच्या नंतर सुद्धा समान रूपाने दान करेल, शील पालन करेल, प्रज्ञेचा अभ्यास करेल आणि तुमच्या मुलाबाळांचा खूप चांगल्या प्रकारे योग्य प्रकारे संगोपन करेल, हा दुसरा भाव त्यांच्या मनामध्ये ती निर्माण करत असते. कदाचित पुन्हा ती असं म्हणते, तिसरी शंका तुमच्या मनामध्ये येऊ शकते. ती म्हणते की तिसरी शंका तुमच्या मनामध्ये येऊ शकते की तुमच्या नंतर भिक्षू आपल्या घरी येणार नाहीत, मी भिक्षूंचा सन्मान करणार नाही, त्यांना भोजन देणार नाही, त्यांचं दर्शन घेणार नाही, असा तुम्ही बिलकुलच असा विचार करू नका. तुमच्या नंतर सुद्धा आपलं घर हे भिक्षूंसाठी समान रूपाने सदा सर्व काळ आपलं घर खुलं राहणार आहे. मी भिक्षूंची सेवा करेल, मी भिक्षूंना भोजन दान देईल, भिक्षू आपल्याकडे सातत्याने येत राहतील, असा तुमच्या मनामध्ये कधीही विचार करू नका. कारण तुम्ही अशा प्रकारच्या विचाराने जर मृत्यूला प्राप्त झाले तर तुमची दुःखद गती काही होणार नाही, तुम्हाला सुगती काही प्राप्त होणार नाही. कारण तशा भावनेने जर तुम्ही विचार केला आणि त्या विचारामध्ये जर तुम्ही मृत्यूला प्राप्त झाले तर तुम्हाला सुद्धा दुःख होईल आणि तुम्ही त्या विचाराने मृत्यूला प्राप्त झाले म्हणून मला सुद्धा दुःख होईल. आणि त्यामुळे असा तुम्ही बिलकुल विचार करू नका. ही तिसरी शंका तुमच्या मनामध्ये निर्माण होऊ शकते. त्यानंतर पुन्हा म्हणते की चौथी शंका तुमच्या मनामध्ये निर्माण होऊ शकते. बघा, आपली पत्नी आपल्या पतीला सांगते की तुमच्या मनामध्ये चौथी शंका उत्पन्न होऊ शकते की तुमच्या पश्चात जे मी शील पालन करत होते, तर होऊ शकते तुम्हाला असं वाटेल की तुमच्या पश्चात मी शील पालन करणार नाही. तर ते म्हणते की तुम्ही असा बिलकुल विचार करू नका. तुमच्या पश्चात सुद्धा मी जशा प्रकारे तुम्ही असताना जे शील पालन करत होते अगदी तशाच प्रकारचं मी तुमच्या पश्चात सुद्धा शील पालन करेल. आणि अशा विचाराने जर तुम्ही मृत्यूला प्राप्त झाले तर तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं सुख प्राप्त होणार नाही. आणि त्यामुळे तुम्ही असा बिलकुल विचार करू नका की तुमच्या पश्चात मी शील पालन करणार नाही, तुमच्या पश्चात सुद्धा मी चांगल्या प्रकारचं शील पालन करेल. ही शंका तुमच्या मनामध्ये निर्माण होऊ देऊ नका. पुन्हा तो म्हणतो की तुमच्या मनामध्ये अशी शंका उत्पन्न होईल की तुमच्या नंतर मी कोणत्याही प्रकारचं दान पुण्य करणार नाही, त्यागाची भावना करणार नाही. तर ती सुद्धा नंतर पाचवी शंका असं म्हटलं आहे की तुम्ही असं म्हणसाल की अद्याप तू धम्माचं आचरण करून तुला समाधीचा लाभ झालेला नाही आहे, जे समाधी तुला लाभ झाला नाही आहे, तर तू अशा प्रकारचा बिलकुल विचार करू नका. मी पुन्हा ध्यान मनन चिंतन करेल आणि ध्यान मनन चिंतन करून जी समाधीची भावना आहे, जी प्रज्ञेची भावना निर्माण करण्याची आहे, तर ती भावना सुद्धा मी खूप चांगल्या प्रकारे त्याचं आचरण करेल, त्याचं पालन करेल. तुम्ही कुठल्याही प्रकारे त्याचा विचार तुम्ही करू नका. म्हणजे अशा प्रकारे पुन्हा म्हणते आणखी तुमच्या चित्तामध्ये अशा प्रकारची शंका उत्पन्न होऊ शकते की माझं मन धर्म तत्वज्ञानामध्ये आणखी अस्थिर आहे, माझं मन धम्म तत्वज्ञानामध्ये अस्थिर आहे, ते स्थिर होणार नाही, असे तुम्ही बिलकुल असे विचार करू नका. मी पुन्हा भगवंताच्या तत्वाचं चांगल्या प्रकारचं आचरण करेल, चांगल्या प्रकारचं अनुसरण करेल आणि चांगल्या प्रकारचं आचरण करून चांगल्या प्रकारचं अनुसरण करून मी माझ्या जीवनामध्ये पुन्हा खूप चांगल्या प्रकारचं जीवन जगेल. म्हणजे अशा प्रकारे आपल्या पतीला ती सांगते की तुम्ही या अवस्थेमध्ये असा विचार बिलकुल करू नका या अवस्थेमध्ये, कारण तुम्ही अशा प्रकारचा विचार करून जर मृत्यूला प्राप्त झाले, कारण भगवंत असे म्हणतात की मृत्यू समयी आपलं चित्त अत्यंत प्रसन्न असलं पाहिजे, अत्यंत आनंदी असलं पाहिजे. आणि ती आपल्या पतीला सांगते की तुमच्या मनामध्ये अशा शंका बिलकुल येऊ देऊ नका की तुमच्या पश्चात तुमच्या मुलाबाळाचा योग्य प्रकारे संगोपन करणार नाही, त्यांचा सांभाळ करणार नाही, मी त्यांचा खूप चांगल्या प्रकारे सांभाळ करेल. तुम्हाला अशी शंका उत्पन्न होऊ शकते की माझ्या पश्चात म्हणजे तू पुनर्विवाह करशील, पुन्हा लग्न करशील, तर असं बिलकुल होणार नाही, कारण मी 16 वर्षापासून ब्रह्मचर्याचं आचरण करते, तर ते ब्रह्मचर्याचे आचरण मी कायमस्वरूपी पालन करेल. पुन्हा तुमच्या मनात शंका अशी येऊ शकते की माझ्या पश्चात भिक्षू लोक तुझ्या घरी येणार नाहीत, दान पुण्य तू करणार नाही, तर असंही काही होणार नाही, मी त्यांची सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सेवा करेल. म्हणजे अशा प्रकारे एका एका गुणांचं वर्णन त्या ठिकाणी नकुल माता आपल्या पतीला अशा प्रकारचा उपदेश करत असते. आणि हा सर्वच्या सर्व उपदेश ऐकून असं म्हटलं आहे की नकुल पित्याचा जो आजार असतो, तो आजार
पूर्णपणे त्या ठिकाणी बरा होतो आणि त्या आजारातून नकुल पिता जसे पूर्ववत होते अगदी तशा प्रकारे पूर्ववत त्यांची स्थिती होत असते. म्हणजे अशा प्रकारे नकुल माता आपल्या पतीचा जो आजार आहे तर आपल्या पतीला म्हणजे आध्यात्मिक बल त्या ठिकाणी भगवंताच्या उपदेशाला अनुसरून ती देत असते आणि त्या उपदेशाला अनुसरून ते बल तिच्यामध्ये निर्माण होते आणि पूर्णपणे त्याचा आजार त्या ठिकाणी नष्ट होत असतो. म्हणजे अशा प्रकारे केवळ स्वतःच कुशल कर्म करणे नव्हे, स्वतः पुण्यकर्म करणं नव्हे, तर इतरांना प्रेरणा देण्यासाठी किंवा इतरांना धम्मामध्ये प्रतिष्ठित करण्यासाठी त्यांचा खूप मोठा हात असे. इतरांना सुद्धा ते खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करायचे. इतरांना सुद्धा धम्मामध्ये प्रतिष्ठित करण्यासाठी, बुद्ध धम्म संघाच्या प्रती श्रद्धा उत्पन्न करण्यासाठी, म्हणजे त्यांच्या संपर्कामध्ये त्यांच्या सहवासामध्ये जे जे लोक येत होते त्या लोकांना ते खूप चांगल्या प्रकारे दानाच्या संदर्भामध्ये सांगायचे, शिलाच्या संदर्भामध्ये सांगायचे, प्रज्ञेच्या संदर्भामध्ये सांगायचे. म्हणजे आपल्याला असणारं जे काही ज्ञान आहे, आपल्याला असणाऱ्या ज्ञानाचा उपयोग आपण इतरांसाठी सुद्धा केला पाहिजे. आणि नकुल माता आणि नकुल पिता अशा प्रकारे आपल्याकडे असणारं जे ज्ञान आहे तर त्या ज्ञानाचा सदुपयोग इतरांना सुद्धा त्या ठिकाणी देत असत. तर अशा प्रकारे असं म्हटलं आहे की जेव्हा भगवंत जेव्हा येतात आणि गृहपतीला म्हणतात, भगवंत आणि गृहपतीला म्हणतात की गृहपती तू किती भाग्यवान आहे, तू किती पुण्यवान आहे, तू फार पुण्यवान आहेस की नकुल मातासारखी तुला पत्नी लाभलेली आहे. कारण नकुल मातासारखी जर पत्नी तुझ्या जीवनामध्ये जर प्राप्त झाली नसती तर अशा प्रकारचे कुशल कर्म करण्यासाठी तुला ती प्रेरणा मिळाली नसती. म्हणजे भगवंतांनी सुद्धा त्या दोघांच्याही कुशल कर्माचं पुण्यकर्माचं अनुमोदन केलं आहे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की नकुल माता आणि नकुल पिता म्हणजे इतरांना समाधान देण्यामध्ये, आपल्या पतीला तिने समाधान दिलं, केवळ पतीला समाधान नाही दिलं तर इतरांना सुद्धा समाधान देण्यामध्ये नकुल माता आणि नकुल पिता हे भगवंत असे म्हणतात की संपूर्ण उपासकांमध्ये अग्र आहेत. दुसऱ्याला समाधान देणे, आपल्या आचरणामुळे आपल्या वागण्यामुळे जर दुसऱ्याला समाधान प्राप्त होत असेल तर ही किती मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे. कारण आपल्या आचरणामुळे एखादा व्यक्ती बदलतोय, आपल्या वागण्यामुळे एखादा व्यक्ती बदलतोय, आपल्या बोलण्यामुळे चालण्यामुळे. जसं पत्रकाराला बाबासाहेब जेव्हा प्रश्न करतात श्याम हॉटेलमध्ये धम्मदीक्षेच्या संदर्भामध्ये, तर अन्य लोक ज्याप्रमाणे आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या धर्माचं आचरण करतात, एकदा मुस्लिम बांधव त्यांच्या पेहरावरून ओळख येतो, हिंदू बांधव त्यांच्या पेहरावरून ओळख येतो, शीख बांधव त्यांच्या पेहरावरून ओळख येतो, ख्रिश्चन बांधव, म्हणजे सर्व प्रकारे. मग बौद्ध लोक कसे ओळखायचे, जे नव्याने तुम्ही दीक्षा देत आहात? बाबासाहेबांना प्रश्न केला पत्रकारांनी की बौद्ध नेमकं कसे ओळखायचे, बौद्धांचा पेहराव काय असेल किंवा पेहरावावरून त्यांना ओळखायचं का, किंवा त्यांचं काय आयडेंटिफाय असेल की अशा प्रकारे बौद्ध समजावं? तेव्हा बाबासाहेब स्पष्टपणे त्यांना असं म्हणतात, ज्यांच्या चालण्यामध्ये बुद्ध असेल, ज्यांच्या बोलण्यामध्ये बुद्ध असेल, ज्यांच्या वागण्यामध्ये बुद्ध असेल तर तो बौद्ध समजावा. चालण्यामध्ये, बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये म्हणजे काय? आपल्या कायेने त्याने परिशुद्ध कर्म केलेले असावे, वाचेने परिशुद्ध कर्म केले असावे, मनाने परिशुद्ध कर्म केले असावे. म्हणजे तो चालताना इतरांना असं वाटलं पाहिजे की बघा तो किती शालीन व्यक्ती आहे, तो किती सिलवान व्यक्ती आहे, तो किती गुणवान व्यक्ती आहे. आणि तो जर एवढ्या चांगल्या प्रकारचा व्यक्ती असेल तर तो नक्की बौद्ध व्यक्ती असला पाहिजे. कारण बौद्ध लोकच अशा प्रकारचं आचरण करतात. अशा प्रकारे बाबासाहेबांनी अपेक्षा केली होती आपल्याकडून, अशी अपेक्षा होती बाबासाहेबांना. चालताना बौद्ध असला पाहिजे, बसताना बौद्ध असला पाहिजे, आहे की नाही, काम करताना बौद्ध असला पाहिजे. म्हणजे त्याचं जे शील आहे, सदाचार आहे, त्याची नीतिमत्ता आहे तर ती अत्यंत चांगल्या प्रकारची असली पाहिजे. आपलं चालते भलतच, बाबासाहेबांनी सांगलं वेगळंच आणि आपलं चालते वेगळंच. म्हणजे बौद्धांची व्याख्या बाबासाहेबांनी फार वेगळी सांगितलेली आहे बघा. आणि त्यामुळे नकुल माता नकुल पित्यांकडे पाहून लोक बदलायचे, कारण ते सिलवान होते, ते गुणवान होते, ते चांगल्या प्रकारचं शील पालन करायचे, दान पुण्य करायचे, सेवाभाव करायचे, म्हणजे सर्व प्रकारच्या सद्गुणाने ते परिपूर्ण होते. बघा माता विशाखा तशी होती. माता विशाखेला विशेष निमंत्रण असायचं.
जर भिक्षूंचं भोजनदान असेल तर माता विशाखेला विशेष निमंत्रण असायचं, आणि भिक्षूंना जर उपासक भोजनाचं निमंत्रण देत असतील तर उपासक विचारायचे त्या उपासिकेंना, भिक्षू विचारायचे त्या उपासिकेंना की माता विशाखा येणार आहे का? आणि माता विशाखा जर त्या समारंभामध्ये जर येत नसेल तर भिक्षू म्हणायचे मग का ते का भोजनदान आहे का, त्याला का भोजन म्हणतात का? म्हणजे माता विशाखा त्या भोजनदानाच्या ठिकाणी असावी असं भिक्षूंना सुद्धा वाटत असायचं, कारण भिक्षूंची रुची जाणण्यामध्ये, भिक्षूंची आवड जाणण्यामध्ये माता विशाखा ही पारंगत होती. माता विशाखामध्ये एवढा गुण होता की भिक्षूंचं पोट भरलं जरी असेल तरी सुद्धा माता विशाखामध्ये एवढी कला होते, तिला जर तो पदार्थ वाढायचा असेल तर तो पदार्थ ती वाढतच असे. भिक्षूंना असे म्हणते, पहिला जो तुम्ही खाल्लेला पदार्थ आहे त्याच्यापेक्षा हा अधिकच रुचकर आहे, तुम्ही खाऊन तर बघा, तुम्ही खाऊन तर बघा. आणि अशा प्रकारे तो पदार्थ खाण्यासाठी प्रेरणा देत असायची. म्हणजे तिचं ते पुण्य होतं, तिचं ते कुशल कर्म होतं. म्हणजे इतरांमध्ये सुद्धा आपली प्रेरणा तशी निर्माण झाली पाहिजे. तसं जर आचरण असेल, तसा सदाचार असेल, तशी नीतिमत्ता असेल, तशी आपली वाणी गोड असेल. ऐक ना, वाणी लय महत्वाचे, वाणी गोड पाहिजे, नाहीतर लोकांच्या तोंडामध्ये कुऱ्हाडच असते, हत्यारच डायरेक्ट, म्हणजे टाकलं की लगे खूनच, बोलल्याबरोबर लगे खूनच होऊन जाते डायरेक्ट, अशी वाणी असते. वाणी फार महत्वपूर्ण आहे. चांगले कर्म करण्यासाठी वाणी, आपलं हे तोंड चांगलंही बोलते आणि तोंड वाईटही बोलते. आणि ज्यांचं चांगलं असेल, ज्यांची वाणी मधुर असेल, ज्यांची वाणी गोड असेल, मृदू असेल, कोमल असेल, तर त्यांच्या जवळ लोक येतात. आणि वाणी जर आपली गोड नसेल तर लोक म्हणतात जरा दुरून चला, ती तिथं उभा आहे म्हणतात, ऐक ना, ती तिथं उभी आहे म्हणतात, जरा दुरून चला म्हणतात, कट मारा म्हणतात, जरा कट मारा. कारण लोकांची वाणी चांगली नसते. ऐक ना, वाणी खूप महत्वपूर्ण आहे. आपण कसं बोलतो, आपण कसं राहतो, आपण कसं वागतो, यावरती आपल्या व्यवहारावरून आपलं चारित्र्य, आपली शील संपन्नता, आपला सदाचार त्या ठिकाणी प्रदर्शित होत असतो. आणि त्यामुळे नकुल माता आणि नकुल पिता बौद्ध साहित्यामध्ये इतरांना प्रसन्न करण्यामध्ये त्यांना भगवंताने अग्र स्थान दिलेलं आहे. आणि सदग्रस्तांच्या जीवनामध्ये सुद्धा समान श्रद्धा असणारे, समान शील पालन करणारे, समान त्याग भावना असणारे आणि समान प्रज्ञेचा अभ्यास करणारे, या 4 गुणाने नकुल माता आणि नकुल पिता परिपूर्ण होते. आणि त्यामुळे नकुल माता आणि नकुल पितांचा आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये आदर्श घ्यावा आणि त्यानुसार आपल्या पारिवारिक जीवनामध्ये सुखपूर्वक जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करावा. आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता एवढीच धम्मदेशना या ठिकाणी देऊन ही देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.